नमस्कार मित्रांनो, आज लासुर्णे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ओपनचं असं यात्रेनिमित्त मैदान होतं आणि ते मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असणारा नंदी आहे. आपण जाणून घेऊया कुठला हा नंदी आहे, त्याचे मालक कोण आहेत, त्याचं गाव कोणतं आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम याच्या मालकांचं नाव सांगा. प्रवेश मुन्ना मुलानी. बरं, गाव कोणतं? बुध. बुध. काय सांगायला या बैलाचं नाव सांगा. सम्राट नाव आहे. सम्राट नाव आहे. तुमचं नाव सांगा. नितीन. बरं, कसं काय आजचं नियोजन कसं शेटणी केलेलं? अचानकच झालेलं. बरं, कोण होता पहिरा आज? पायरा पुशेगाव शंभू होता मेजरचा. बरं, आज मैदानामध्ये गुलाल मिळवला, काय आनंद आहे? लय आनंद आहे. लय दिवसात आज पहिल्यांदाच आनंद झाला आहे की हां, गुलालात बैल राहिला. काय नक्की कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं? पैरच भेटत नव्हतं या पायऱ्यामुळेच अडचणी सगळ्या. जी बैल पळतोय पण थोडीशी पायऱ्याला अडचण येत होती. हो. आज शेटणी कसं काय नियोजन लावलेलं? शेटनं अचानक झालं, उद्या पळणार तू पण आज पळाली. बरं, कशी गाडी पळाली? चांगली पळाली. सामना झाला. हां, सामन्यात निकाल दिला. कोण होता पहिरा त्याचा? त्याचा पायरा कोण? आता आज पुशेगावचा शंभू. पुशेगावचा शंभू. कशी गाडी पळाली कशी? गटाला गाडी कशी पळाली? गटाला चांगलीच पळाली गाडी. दोन्ही पण बैल चांगलीच पळाली, गटाला पण आणि सेमीला पण. ड्रायव्हर कोण होते? ती लक्कन ड्रायव्हर बुधावली. बरं, आणि ज्यावेळेस सेमीला गाडी कुठल्या तासावरती होती? 2 नंबर तास गाडी पब्लिक नव्हती. हो. आणि त्या पब्लिकमधनं गाडी नाही, 2 नंबर तासा होती आणि ह्या साईडला जीवनची गाडी होती निनामची. बरं बरं बरं. त्या दोन्ही गाडीत सामना झाला. बरं बरं. आणि त्याच्यामध्ये संगनमत झालं का? हो, संघांना. कसा पळ कसा आहे याचा? पळ पहिल्यापासूनच आहे बैलाला. कशा पद्धतीचं ट्रेनिंग देता याला तुम्ही? ट्रेनिंग काय पहिल्यापासूनच ट्रेनिंगच चालू. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. यांच्याकडे येतोय. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव सागर चव्हाण, बुध. गप्रा. काय सांगाल आज कशी काय गाडी पळाली? गाडी 1 नंबर पळाली. खूप दिवसातून आज पहिल्यांदा गुलाल लागला का पळायला खूप भारी वाटते. म्हणजे गुलालासाठी संघर्ष लय खूप संघर्ष केला गुलालासाठी. काय नक्की संघर्ष कशा पद्धती? खूप संघर्ष म्हणजे खूप जणांना पैर मागितलं, कोण पैर देत नाही. नुसतं देतो म्हणतात पण कोण देत नाही. आज पुशेगावकरांनी बैल दिला आपल्याला, आज फायनल राहिलो. लय आनंद आहे. गुलालापेक्षा काय मोठा आनंद आहे? गुलालापेक्षा काहीच मोठं नाही आपल्याला. हा नाद चाललाय फक्त गुलालासाठी चाललाय. साध्य केलं आज. लय साध्य केलंय. काय सांगाल त्याला? एक आभार व्यक्त करायचं असेल तर काय सांगाल? काय वाघ 1 नंबर कळच आज मनासारखा पळाला. मित्रांनो बघा, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू साठले, कारण की शेवटी बैल पळतो ना त्यावेळेस सगळं साध्य होतं आणि ज्यावेळेस गुलाल मिळवतो त्यावेळेस आनंद काही वेगळाच असतो. डोळ्यामध्ये अश्रू सुद्धा येतात. खूप दिवसाचा संघर्ष होता त्यांचा. काय हा संघर्ष, किती दिवसाचा संघर्ष होता? बैल घेतल्यापासून तसंच आहे. बैल घेतल्यापासून हा एवढाच पळतोय. बैल लय पळतोय पण काय होते, पायऱ्याला थोडीशी अडचण येते. पायऱ्याला खूप अडचण होते ती, पण ती मोडते ती. हा, देतो म्हणतात, कोणत्या मैदानाला देत नाही बैल. आपण आपल्यापेक्षा कमी पळणार घ्यायचा, गट काढायचा, सेमीला कुठं टाकाटाकीत मार खाणार, हे असंच. ठीक आहे ठीक आहे. पण आज बैलांनी साध्य केलं. आता नियोजन कसं असेल आपलं? आता इथनं पुढे चांगलंच पायऱ्यात नियोजन, कारण आता आज गुलाल घेतलाय म्हणजे पायऱ्यांना फोन येणार. फोन आला तरी ठीक, नाही तर आपण स्वतःहून फोन करणार दुसऱ्यांना किंवा आपण पळू. ठीक आहे. धन्यवाद. आज तो तापलाय, चांगलाच तापलाय आज. धन्यवाद मित्रांनो.